तर ही दृश्य आहेत मंदिराची। आकर्षक अशी विद्युत रोषणाई आपण बघतोय मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच संपूर्ण पंढरीचं रूप अधिकच मोहक झालेलं बघतोय। वारकरी गेल्या कित्येक दिवस कित्येक मैल पायी प्रवास करून आलेले आहेत लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी। डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे आजचा हा आषाढी एकादशी। गेल्या 15 दिवसांपासून पायी वारी करून आलेल्या या दमलेल्या थकलेल्या डोळ्यांना आता विठुरायाची आस लागलेली आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आज वारकरी आणि विठुरायाचं मिलन घडून येणार आहे। शासकीय महापूजा बरोबर 4:30 वाजेपर्यंत चालेल आणि त्यानंतर गाभाऱ्यामध्ये थेट जाऊन या भाविकांना विठुरायाचं लाडक्या दर्शन घेता येणार आहे। तर त्याआधी आज आषाढीसाठी मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। फुलांची आरास संपूर्ण परिसरात असलेली पाहायला मिळते। हरिनामाचा गजर सुरू आहे। पंढरी विठू नामाच्या गजरात सध्या दुमदुमलेली आहे। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नाम तयाचा किंकर, तेणे विस्तारिले आवार, जनी जनार्दन एकनाथ, स्तंभ दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणा फडकती ध्वजा, तेने रूप केले ओजा। हे रूप आपण बघतोय आहे पंढरीमधलं आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सुंदर अशी आरास, तुळशीचे हार गळा मुख्यमंत्री त्यांच्या